इकडे पण एक शंकराचं मंदिर आहे. इकडे देवीचं महादेव, काळभैरव आणि महाकाली. रामकुंड तीर्थक्षेत्र सोडून आता आम्ही निघालो पुढे. अंकलेश्वर मोठं गाव आहे, तिथे हे रामकुंड आहे. अंकलेश्वर वरून 9 किलोमीटरवर सिद्धेश्वर महादेव, सिद्धनाथ महादेव, रुद्रकुंड, संजोत गावामध्ये हे रुद्रकुंड आहे. तिकडे रामकुंड होतो, हे रुद्रकुंड. इथे पण भरपूर मासे आहेत. चिरमुरे टाकले की आले. प्रत्येक कोनाड्यामध्ये एक एक शिवलिंग स्थापित केले. किती मोठं शिवलिंग आहे. स्वयंभू शिवलिंग आहे, केवढं मोठं आहे. टर्न राईट. दत्तात्रयांची पण मूर्ती आहे छानशी. सिद्धनाथ महादेव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम. या स्थानाची महती इथे लिहिलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं इथे काय झालं, काय वगैरे. तर ब्रह्माजी आणि विष्णूजी याच्यामध्ये स्पर्धा लागली की कोण मोठा. ब्रह्माजींना वाटलं मला 5 डोकी आहेत, म्हणजे मीच सगळ्यात मोठा आणि मीच सर्व काही सृष्टी केली. विष्णूजी म्हटले तुमचा जन्मच माझ्या नाभीमधनं कमळामध्ये झाला आहे, त्यामुळे तुम्ही नेहमीच मोठा. असं त्यांच्यामध्ये खूप बहस म्हणजे चर्चा चालू झाली. तेवढ्याच विष्णू दोघांच्यामध्ये एक शिवलिंगाची उत्पत्ती झाली आणि मग शंकरजी म्हणाले की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो कोणी पहिल्यांदा शोधून काढेल तो मोठा. दोघे जण 2 दिशांना गेले आपल्या आपल्या वाहनांवर बसून. विष्णूजी गरुडावर, ब्रह्माजी हंसावर, पण ते काय शोधू शकले नाहीत.
हजारो वर्षांनी अं, ब्रह्माजी आले आणि ते काहीतरी सांगायला लागले असं तसं. शिवजींना कळलं की हा खोटं बोलतात. त्यांना राग आला आणि त्यांनी ब्रह्माजीचं एक डोकं उडवलं. पण ते उडवलं तर ते शंकराच्या हाताला चिकटून बसलं. आता ब्रह्महत्येचं पाप लागणार, म्हणून मग काय करायचं म्हणून या ठिकाणी शंकराने तपस्या केली. शंकराने सगळीकडे ते हाताचं चिकटलेलं हे निघून जावं म्हणून सगळीकडे सगळ्या तीर्थक्षेत्रात फिरले. शेवटी इथे येऊन त्याने तपस्या केली. सगळे देवदेवता आले आणि त्यांनी एक खड्डा खोदला. ते देवांनी खोदला म्हणून देवखात नावाने तो जाणायला लागला. त्या कुंडामध्ये जेव्हा शिवांनी स्नान केलं तेव्हा ते ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले. हेच देवखात कुंड रुद्रकुंड म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. काही जण परिक्रमा गाडीने करतात तर काही जण टू व्हीलरवर. आणि कसं सामान ठेवलंय. काही जण सायकलवर करतात. अगदी कुबड्या घेऊन चालणारे सुद्धा बघितलेत आम्ही. आज आमचं भोजन पाणी विजयभाई पटेल यांच्या घरी आहे. त्यांनी इतकी छान पंगत काढली. छानपैकी पंगत काढून भोजन प्रसादीची सोय केली. रोटी एक कम करना लगा तो ले मांग लूंगी. आज दिवसभर हायवेनेच चालतंय. रुद्रकुंड झालं, तेवढ्या वेळेस आतमध्ये गेलो होतो. त्यानंतर विजयभाईंकडे जेवणाची सोय होणार होती. त्यांच्या घरी 1 किलोमीटर आतमध्ये गेलो. त्यांच्या घरी त्यांनी छान टाकी होती पाण्याची, आमची कपडे धुण्याची सोय करून दिली. कपडे धुवून उन्हात वाळवून जेवणासाठी पंगत मांडली होती. त्यांच्याकडे नेहमी परिक्रमावासी फोन नंबर असल्यामुळे येतात. तर त्यांच्या गावातल्यांनी आम्हाला पण कधीतरी चान्स द्या असं म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे एका घरातून आमच्यासाठी जेवणाचा डबा आला होता. जेवण, आराम, झोप झाली. परत त्यांनी चहा करून दिला. 3, 3:15 परत निघालो. आता 5-6 किलोमीटरवर सूर्यकुंड येणार आहे. हसोद गावी. वाहन परिक्रमांमध्ये बलबला कुंड 3 वेळेला बघितले. त्यामुळे आम्ही त्या मार्गाने गेलो नाही, हसोद मार्गाने आलो आहे की रुद्रकुंड, सूर्यकुंड यांची तरी दर्शनं होतील. बाकी हायवेने चालणं म्हणजे बोरिंग काम असतं. चालायचं थोडं थोडं समुद्रापर्यंत असंच चालणार आहे. रस्त्यानेच चालायचे. नॅशनल हायवे 64 आहे हा, दंडी मार्ग. आता झाडं छान आहेत, वरती सावली पडली त्यामुळे. हा वेळ ऊन पण होतं, तरी आम्ही सावली बघून चालत होतो. आता 2 किलोमीटर राहिले सूर्यकुंड हसोद गाव. 20 लोग बैठ करके हमने अकेले भोजन बनाया और फिर अकेले भोजन बना के हम सबको पकाया अग्नि को भोग दे के सूर्यकुंडला आलो. फिर अग्नि को भोग देने के बाद सब 20 आदमी को मूर्त को पका के और फिर बाद में जब फिर देखा कि कोई गज्जा ढोल साधू महात्मे कसे बोलतात.
सूर्यकुंडात स्वच्छता नाही आहे, पण स्थान महात्म्य आहे. सनसेट होत आलाय. हाँ जिनेश्वर, अच्छा देखा नहीं, जिनेश्वर महादेव मंदिर. बरोबर शंकराच्या पिंडीवर उजाड येतोय, कसं येतोय माहित नाही पण येतोय. नंदीची मूर्ती, असं कोणीतरी नंदीचं तोंड धरलंय असं काहीतरी आहे. सूर्यकुंडाची स्वच्छता नाही आहे मेंटेन, खालून पाणी येतं असं म्हणतात, पण आउटलेट नाही आहे त्यामुळे स्वच्छता नाही आहे. बाकी ते शंकराचं मंदिर आणि इकडे मारुतीचं मंदिर, हनुमान मंदिर, सूर्यकुंड हसोट. हनुमान मंदिर छान आहे, एकदम छान. मिशीवाले हनुमानजी आहेत. जय श्रीराम, जय हनुमान. मनोवजन मारुतितुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.